परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात हिंदू जनजागृतीच्या साधक विजया वेसनेकर यांची स्त्रियांचे अलंकार आणि त्याचे महत्त्व या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा अशा साऱ्या गोष्टीवर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. याच अनुषंगानं आज आपण बघणार आहोत ते स्त्रिया आणि त्यांचे दागिने. कारण स्त्रिया आणि त्यांचे अलंकार हे फक्त सौंदर्यापुरतं मर्यादित नसून ते आपली प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा, त्याबाबतच्या भावना आणि एकूणच त्या स्त्रीची दागिन्याबाबतचा आत्मविश्वास अशा विविध गोष्टीवरती याचा परिणाम होतो. मग या सगळ्या अनुषंगानं स्त्रिया आणि त्यांचे दागिने यावर आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये हिंदू जनजागरण समितीच्या माननीय विजया वेसनेकर मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण आता म्हटल्याप्रमाणे स्त्रिया आणि अलंकार हे फक्त त्या सौंदर्याचं प्रतीक नाही, तर त्याच्या पाठीमागे अजून बरीच अशी त्याला कंगोरे आहेत. तर नेमकं कशी सुरुवात कराल की हे स्त्रियांचं दागिने वापरण्याचं महत्व नेमकं काय आहे? अगदी म्हणजे जो विषय आहे आजचा म्हणजे अलंकार, म्हणजे आता आपण जे पाहतो की अलंकाराकडे सौंदर्य वृद्धीच्या दृष्टीनेच पाहिलं जातं. पण तसं बघायला गेलं तर फक्त अलंकार म्हणजे सौंदर्य वृद्धी करणारी वस्तू नाहीये, तर त्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि शारीरिक स्तरावरही लाभ सांगितलेले आहेत. म्हणजे स्त्री जेव्हा अलंकार परिधान करते ना, तेव्हा ती नुसते अलंकाराने सजते असं नाहीये, तर त्या अलंकारामुळे तिच्यामध्ये स्त्री शक्ती, पावित्रता, सात्विकता ही प्रकट होत असते. आणि जे आपल्या हिंदू धर्माचं शास्त्र पाहिलं तर खूप सखोल आणि खोलवर शास्त्र आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येक कृतीमागचं अध्यात्म आपल्याला सांगितलेलं आहे. हे जे आपण विविध अवयवांवर जे दागिने घालतो, अलंकार घालतो, तर त्यामुळे त्या अवयवांची शुद्धी होते, तसेच त्या अवयवांचे संरक्षण देखील होतं. तसंच आताच्या युगात जर बघितलं तर ईश्वराची जी शक्ती आहे, जे तत्व आहे, ते जे भक्तांना ग्रहण करता यावे, ते लीलया ग्रहण करण्याचे प्रतीक म्हटलं तर अलंकार मानलं जातं. अच्छा. आता तुम्ही म्हटला की विविध अवयवावर जे परिधान दागिने करतो त्याच्यामुळे त्या अवयवांची शुद्धी होते. मग त्यालाच आपण चक्रशुद्धी किंवा चक्र जागृती असं आपण आध्यात्मिक भाषेत म्हणतो. तर ही नेमकी काय आहे, ती कशा पद्धतीने जागृत होते? अलंकाराच्या माध्यमातून जी चक्र जागृती होते ते आपण आता पाहूयात. म्हणजे आपल्या हिंदू धर्मात जे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे हिंदू स्त्री पण असू दे, स्त्रीला शक्ती स्वरूपा मांडलेलं आहे आणि स्त्रीतलं शक्ती स्वरूप जागृत राहावं, तिचं रक्षण व्हावं, या दृष्टीने अलंकाराची निर्मिती ऋषीमुनींनी केलेली आहे. तर हे अलंकार परिधान करत असताना पण आपण पाहतो ना की आपल्या शरीरामध्ये विविध 7 चक्र आहेत. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काही योगाच्या माध्यमातून अभ्यास करत असतील, काही ज्ञानेश्वरींची पारायण करत असतील, दासबोध वाचत असतील, तर आपण त्यामध्ये सुद्धा या सप्तचक्रांचा उल्लेख केलेला आहे. तर ही सप्तचक्र आपल्या शरीरात जी कार्य करतात, जी आपल्या शरीरातली चेतना जागृत करतात आणि त्या चेतनेवरच आपलं शरीराचं कार्य सुरू राहतं. मग ह्या चक्रांची शुद्धी होणं आवश्यक असतं. मग ही चक्र पण कुठली कुठली आपल्या शरीरात आहेत, तर पहिलं चक्र म्हणजे मूलाधार चक्र, त्यानंतर आहे ते स्वादिष्ठान चक्र, त्यानंतर पाहिलं तर मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि नंतर सहस्त्राधार चक्र. आपण पाहिलं तर चक्रांची जागृती होणं अध्यात्मात खूप महत्व सांगितले. त्यामध्ये मूलाधार चक्रात ती जागृती होणं हा भाग महत्वाचा सांगितलेला आहे. कुलदेवतेच्या नामजपाने मूलाधार चक्राची जागृती होते आणि नंतर जशी साधना सुरू राहते तशी पुढील एक एक चक्र जागृत व्हायला सहाय्य होतं. आता गुरुकृपा योगानुसार जर आपण साधना करत असू तर एखादा शिष्य जेव्हा गुरूंचं ऐकतो, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करतो, कृती करतो, तर त्यावेळी त्यांच्या चक्रांची जागृती आपणच होते. म्हणजे चक्र जागृती करण्यासाठी त्याला अन्य काही गोष्टी कराव्या लागत नाहीत. पण आता सर्वसामान्यांसाठी अलंकारांच्या माध्यमातून ही चक्रशुद्धी सांगितलेली आहे.
म्हणजे एक उदाहरण आपण पाहूया. म्हणजे आता स्त्रिया अलंकार धारण करतात, त्यामध्ये एक मंगळसूत्र आहे. तर मंगळसूत्र जे आहे, तर ज्या पद्धतीने हिंदू शास्त्रानुसार जे मंगळसूत्र सांगितलंय, तर ते मंगळसूत्राची रचना जी आहे ती कुठे आहे, तर छातीवर येते. म्हणजे छातीची जी पोकळी आहे तिथे अनाहत चक्र आहे. तर त्या अनाहत चक्रावर ते मंगळसूत्र येतं. त्या अनाहत चक्राची शुद्धी होते. म्हणजे एकदम सखोल जे शास्त्र सांगितले त्या माध्यमातून अंतर्बाह्य शुद्धी त्या चक्रांची होते. आणि मग त्या चक्राची जागृती झाल्यानंतर काय होतं, तर ईश्वराप्रतीचा भाव जागृत होतो. कारण अनाहत चक्र हे भावभक्तीचं आणि प्रेमाचं स्थान सांगितलेलं आहे. ओके. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहात ते ज्या चक्रावरती म्हणजे त्या आपण अवयवावरती ते दागिने घातल्यानंतर ती चक्र जागृत होतात. तर मग त्याच पद्धतीनं मग आता तुम्ही ज्या पद्धतीने मंगळसूत्राचं उदाहरण सांगितलं, मग तशीच उदाहरणं हातातले बांगड्या असतील किंवा पायातले पैजण असतील किंवा जे पायामध्ये आपण नखामध्ये बोटांमध्ये घालतो ते विविध अलंकार असतील. मग हे सगळे नेमके म्हणजे ते त्यासाठीच आहेत का किंवा ते कशा पद्धतीनं ते काम करतात? म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे जे अलंकार आहेत, म्हणजे अगदी हिंदू शास्त्रात सखोल सगळ्या गोष्टींचाच विचार केलेला आहे. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अवयवांचं रक्षण होणं, चक्राची जागृती होणं, त्यामुळे वेगवेगळ्या अवयवांवर वेगळे जे दागिने आहेत, अलंकार आहेत, तर ते घालायला सांगितलेले आहेत. म्हणजे जसं आता कंठ म्हणतो आपण, जे विशुद्ध चक्र म्हणतो, तर तिथं गळ्याच्या भोवती पण आपण सात्विक अलंकार घालतो, कंठमणी घालतो. तर ह्यामुळे काय होतं, तर त्या विशुद्ध चक्राची शुद्धी होते. आणि विशुद्ध चक्राची शुद्धी झाल्यानंतर काय होतं, विशुद्ध चक्र हे वाणीशी संबंधित आहे. त्यामुळे वाणीमध्ये सौम्यता, मृदुता येते. त्याबरोबर मन शांत राहायला सहाय्य होतं. त्यानंतर आता अनाहत चक्राचं जसं बघितलं की मंगळसूत्र पण जे अनाहत चक्राची जागृती त्याबरोबर अजून काय कार्य करतं, तर मंगळसूत्राच्या ह्या 2 ज्या वाट्या आहेत, तर ह्या 2 वाट्या आणि 4 मणी म्हणजे पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर मंगळसूत्र धारण केल्यानंतर कौटुंबिक जी धारणा आहे, कौटुंबाची जबाबदारी आहे, धर्माचरणाचं जे जाणीव आहे ती स्त्रीच्या मनात राहते. आणि मंगळसूत्रामध्ये जे काळे मणी वापरलेले असतात, तर ते काळे मणी बाहेरच्या वातावरणातली जी नकारात्मक स्पंदनं असतात, तर त्या नकारात्मक स्पंदनापासून स्त्रीचं रक्षण करतात. त्यानंतर आपण बघतो की कमरेच्या ठिकाणी मेखला असतो किंवा कंबरपट्टा वापरला जातो. तर ह्या मेखला आणि कंबरपट्ट्याच्या माध्यमातून तिच्या मणिपूर चक्राचं रक्षण होतं. आणि मणिपूर चक्राचं रक्षण होऊन शरीराचे जे संतुलन आहे ना, तर ते संतुलन राखण्यास ह्या अलंकाराच्या माध्यमातून सहाय्य होतं. त्याचबरोबर पुढे बघितलं तर आपण पैंजण घालतो. पायात जे पैंजण घालतो, तर त्या पैंजणाच्या माध्यमातून पैंजणाचा जो मंजूळ नाद आहे, तर त्या नादाच्या माध्यमातून सकारात्मक जी स्पंदनं आहेत, तर ती सकारात्मक स्पंदनं आसपास निर्माण होतात आणि त्याचा लाभ त्या स्त्रीला होत असतो. त्याबरोबर पायात जोडवी घातली जातात. तर जोडवी पण काय करतात, ज्या भूगर्भातून म्हणजे पाताळातून काही त्रासदायक शक्ती येत असतात, तर ते स्त्रीचं रक्षण त्या जोडव्याच्या माध्यमातून होतं. आणि मनाला स्थिरता, स्थैर्य असं जे प्राप्त व्हायचं असतं, संतुलन जे स्थिर मनाला लागतं ना, ते जोडव्यांच्यामुळे त्याचा लाभ होतो. जोडवी ही वैवाहिक जीवनातलं महत्वाचं अलंकार म्हणून पण वापरली जातात. बरोबर. कारण लग्नाच्या वेळी आधी ती जोडवी आणि पैंजण म्हणजे हे महत्वाच्या गोष्टी आहेत. मग हे सगळं सौभाग्यवतीच्या बाबतीत झालं. पण आपल्याकडे आता विधवांनी दागिनेच कुठले घालू नये असा एक समज रूढ आहे. मग तो योग्य आहे का? म्हणजे ह्यामागे कसं, हिंदू धर्म सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो. म्हणजे आपल्या धर्मात कसे वेगवेगळे आश्रम व्यवस्था सांगितले. म्हणजे आपल्यापैकी काही जणांना माहित असेल की जसं पहिला ब्रह्मचर्य आश्रम, नंतर गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि त्यानंतर संन्यासाश्रम. म्हणजे एका आश्रमाकडून आपल्याला पुढे जायचंय. आपण पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रमाकडून आपल्याला काय करायचंय, गृहस्थाश्रमाकडे जायचंय. गृहस्थाश्रमाकडून वानप्रस्थाश्रमाकडे जायचंय. वानप्रस्थाश्रमाकडून संन्यासाश्रमाकडे जायचंय. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे एकूणच आपल्या जीवनाला वैराग्य प्राप्ती म्हणजे निवृत्तीच्या दिशेकडे घेऊन जाणारा आपला धर्म आहे. आपला धर्म सांगतो. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा विधवा होते तेव्हा तिच्यामध्ये ती निवृत्ती भावना निर्माण व्हावी. म्हणजे अलंकाराच्या माध्यमातून जी आसक्ती असते, तर ती आसक्तीतून तिची मुक्तता व्हावी. म्हणजे तिच्या जोडीदाराबरोबरचा संबंध संपलेला असतो. त्यानंतर तिचं जे संबंध आहे तो कोणा ईश्वराशी जोडला जावा. मग अलंकार परिधान केल्यामुळे काय होऊ शकतं की तिची त्यामध्ये आसक्ती राहू शकते आणि ती मायेतून कधीच सुटू शकत नाही.
मग ती मायेतून सुटावी, तिचा पुढचा प्रवास चांगला व्हावा या दृष्टीने ह्या अलंकाराच्या आसक्तीतून सुटावं म्हणून अशी बंधनं घालायची म्हणजे आता काळानुसार आवश्यकता आलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं, स्त्रियांची साधना चालू असायची, त्यामुळे साधनेच्या दृष्टीने त्या परिपक्व असायच्या, त्यामुळे आपोआपच काय व्हायचं की हळूहळू त्या वैराग्याच्या दिशेने जायच्या. पण आता साधनेच्या अभावामुळे अलंकार त्यागाच्या भावनेतून बाह्यांगाच्या माध्यमातून हे प्रचलित करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे ती योग्य आहे. पडलेली आहे. मग रात्रीच्या वेळी दागिने परिधान करावेत की करू नयेत स्त्रियांनी? आता रात्रीच्या वेळी दागिने काढून ठेवावे अशी पण काही आपण ते ऐकतो, ती योग्य आहे का? आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा आपण असं बघतो की रात्रीच्या वेळी दागिने काढून ठेवले जातात. पण आता म्हणजे रात्रीच्या वेळी सर्वच दागिने काढून ठेवायला पाहिजेत असं नाही. म्हणजे समजा आता आपल्या घरात एखादा कार्यक्रम आहे किंवा आपल्याला कार्यक्रमाला आपण गेलेलो आहोत, तर काय होतं, आपण जास्तीचे दागिने घालतो. तर असे जे जास्तीचे दागिने आहेत ते आपण रात्री काढून झोपू शकतो. पण सर्वच दागिने काढून खरं तर रात्री झोपू नये अयोग्य सांगितले. का सांगितलेलं आहे की मगाशी आपण बघितलं की दागिने हे म्हणजे हे जे अलंकार आहेत, तर ते अलंकार म्हणजे आपल्या भोवती एक ईश्वरी चैतन्य आपलं संरक्षण करण्यासाठी आहे. आणि रात्रीचा कालावधी जर बघितला तर रात्रीचा कालावधी आधीच कसा की तो नकारात्मक स्पंदन, वाईट शक्तींचा संचार म्हटला तर तो त्या रात्रीच्या काळामध्ये जास्त प्रमाणात असतो. आणि त्या कालावधीत जर आपण हे अलंकार काढून ठेवले तर काय होतं की आपल्या भोवती जे संरक्षण कवच असायला पाहिजे तर ते संरक्षण कवच राहत नाही आणि त्यामुळे त्या शक्तींचा त्रास आपल्याला होऊ शकतो. म्हणजे पायात असं जोडवी असू दे, हातात बांगड्या असू दे किंवा आपण लावणारे कपाळावर लावलेले कुंकू असू दे, हे म्हणजे काय आहे तर आपल्या भोवती आपलं संरक्षण आहे. आणि हे काढून ठेवलं म्हणजे आपण संरक्षणच बाजूला ठेवलं ना, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून मग आपल्याला रात्रीचे दागिने काढून झोपू नये असं सांगितलं. तर आता काळानुसार दागिन्यांच्या मध्ये पण प्रचंड बदल होत गेलेला आहे. पूर्वीचे आता ते बोरमाळ असेल आणि कोल्हापुरी साज असेल, आता त्यामध्ये मॉडर्नायझेशन केलेलं सगळ्याच गोष्टीमध्ये. मग तो फरक नेमका कसा आहे? म्हणजे युग बदलती तसे ते दागिन्यांचं हे बदलत चाललंय, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे जसं युग बदलत गेले तसं खरोखर दागिन्यांमध्ये पालट होत गेला. म्हणजे पूर्वी कसं सत्ययुग होतं, सत्ययुगामध्ये दागिन्यांची म्हणजे अलंकाराला सुरुवात झाली. सत्ययुगात पाहिलं तर काय होतं ना, सर्व जनता जी आहे तर ती सात्विक होती, आध्यात्मिक होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात दागिने अलंकार वापरून आणि ते सात्विक नक्षीचे अलंकार वापरले जायचे. त्यानंतर पुढे पुढे जसा काळ बदलत गेला, सत्ययुगानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये काय झालं की सात्विकता थोडी अजून कमी झाली आणि त्यामुळे मग रत्नांचे मोठे अलंकार, जास्त अलंकार वापरण्याचं रूढ प्रथा झाली. त्यानंतर जेव्हा द्वापारयुग आलं तर द्वापारयुगात अजूनही सात्विकता कमी झाली आणि रजोगुण जास्त वाढायला लागला आणि त्यामुळे त्रिगुणाचा संयम राहावा, त्रिगुण संतुलित व्हावं म्हणून मग जे दागिने आहेत तर ते दागिने वापरण्याचा भाग अजूनही जास्त प्रमाणात वाढला. आणि आता आपण बघतो तर कलियुग आहे. आता पाहिलं तर कलियुगामध्ये तर अजून अधपतन झालेलं आहे. म्हणजे रजोगुणाच्या सोबत आता तमोगुण पण लोकांच्या मध्ये वाढत आहे. तर आता दागिन्यांकडे बघण्याचा जो कल आहे तर तो सात्विकता मिळवणं, आध्यात्मिकतेचा लाभ मिळवणं याच्याऐवजी फॅशनकडे कल वाढलेला आहे. आणि सौंदर्य वृद्धीच्या दृष्टीनं किंवा एक मोठेपणा म्हणून अशा पद्धतीनं जो कल आहे तो लोकांचा वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की जे खरं सात्विक दागिने, सात्विक नक्षीचे दागिने वापरून जे तुम्ही आता म्हंटला की जशी बोरमाळ असू दे, पाटल्या असू दे, नथ असू दे, हे जे सात्विक अलंकार होते तर ते थोडे मागे पडत चाललेले आहेत. आणि फॅशनच्या नावाखाली काय झालेलं आहे की वेगवेगळे असे कृत्रिम दागिने, चित्रविचित्र आकाराचे दागिने, जास्त चकचकीत दागिने असं घालण्याकडे लोकांचा कल आता वाढलेला आहे. आता याच अनुषंगानं आपण आता पूर्वी बघायचो म्हणजे मोठी कुटुंब व्यवस्था असायची आणि त्या घरातल्या ज्येष्ठ महिलेचे म्हणजे दागिन्यांचा डबा असायचा. म्हणजे ते म्हणजे असे मोठ्या कुटुंबात किंवा सगळ्याच कुटुंबात ते दागिन्यांचा डबा म्हणजे हा एक शब्द प्रचलित होता. आणि तो त्या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यूनंतर तो वारसा म्हणून तो त्यांच्या सुनांना ते मिळायचा. मग ही आता सगळं संपत चाललेलं आहे. मग ती वारशाची जी एक हे होती पार्श्वभूमी, तो म्हणजे तो स्त्रियांसाठी तो मानाचा विषय होता. त्याविषयी नेमकं काय सांगाल? म्हणजे ती जी म्हणजे काय ह्या माध्यमातून काय होतं की आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं. म्हणजे एका पिढीकडून ते पुढे दागिने पण जेव्हा असे पुढे दिले जायचे त्याच्या माध्यमातून काय की नुसते अलंकार नाही
तर अलंकाराच्या माध्यमातून जे धर्माचरण आहे, जी संस्कृती आहे, तर तो वारसा पुढे चालला जावा, जेणेकरून ते वस्तू बघितल्यानंतर त्या व्यक्तीची आठवण येते, व्यक्तीनं केलेल्या धर्माचरणाची आठवण येते, मग ते धर्माचरण आपल्यामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. मग ह्या दृष्टीनं असा तो वारसा जपण्याचा प्रयत्न होता. पण आता कालांतराने फॅशनमुळे त्या जुन्या दागिन्यांचं महत्व कमी करत आणि आता ते मोडले जातात मोडले मग नवीन फॅशनचे दागिने बनवले जातात. आता अजून एक, आता सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या पेक्षा आता 1 ग्रॅम वजनाचे किंवा हलक्या म्हणजे कमीत कमी किमतीचे, कारण सोन्याचे दर आता गगनाला भिडलेले आहेत, मध्ये कमीत कमी वजनाचे दागिने वापरले जातात. मग त्या आत्ताच्या ह्या दागिन्यांची तुलना आपण त्या आता तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या सत्ययुगातल्या किंवा द्वापार युगातल्या दागिन्यांची करू शकतो किंवा ती स्पंदनं आपल्याला ह्या दागिन्यात मिळू शकतात का? म्हणजे मुळातच जे दागिने अलंकाराचे जे धातू सांगितले ते सात्विक धातू का सांगितले, की त्या माध्यमातून आपल्या चक्रांची शुद्धी आपण मगाशी बघितलं, ते संरक्षण निर्माण व्हावं या दृष्टीनं बघितलं. आणि त्यामध्ये पण किती हिंदू धर्मशास्त्रात कल्याणाचा सखोल विचार केलेला आहे. असं जर पाहिलं आपण तर कमरेच्या वरच्या भागामध्ये सोन्याचे अलंकार घालायला सांगितलेले आहेत, कमरेच्या खालच्या भागामध्ये चांदीचे अलंकार घालायला सांगितलेले आहेत. मग त्यानुसार काय होतं की सोने हा धातू आहे, तेज तत्व प्रधान धातू आहे, त्यामुळे वरच्या चक्रांना आपल्या जे तेज तत्व आवश्यक असतं ते सोन्याच्या अलंकाराने मिळतं. आणि कमरेच्या खालच्या भागामध्ये चांदी का वापरायला सांगितले, की चांदी ही शीतलता प्रदान करणारी आहे, चांदी ही आपतत्वाशी पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. आणि चांदीचे दागिने धारण केल्यामुळे काय होतं की ती शरीराला शीतलता मिळते, उष्णतेचं संतुलन केलं जातं आणि मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्राची स्थिरता जी आहे तर ती चांदी वापरल्यामुळे होते, अशा पद्धतीने सांगितले. मग त्यानुसार आपण कमी म्हणजे ह्याच्यामध्ये कमी पद्धतीनं करू शकतो. पण जर वेगवेगळे धातू वापरले, म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं तर प्लॅटिनम वेगवेगळे धातू आलेले आहेत, तर ह्या धातूंमध्ये कसे फक्त एक अलंकार सुशोभित करण्याचा अलंकार म्हणून आपल्याकडून वापरलं जाईल, पण त्यातून जी चांगली स्पंदनं मिळायला पाहिजे, त्यातून जे तत्व मिळायला पाहिजे, तर ते आपल्याला कमी प्रमाणात मिळणार. बरं. आता या स्पंदनांच्या बाबतीत म्हटलं तर आपण देवीला अर्पण केलेले दागिने घालायची पण प्रथा आहे. मग नेमका त्याचा लाभ कसा होतो स्त्रियांना आणि त्या बाबतीतल्या भावना त्यांच्या काय असू शकतात देवीला अर्पण केलेले दागिने घातल्यानंतर? म्हणजे आपल्याकडे भाव अधिक महत्वाचा म्हटलं जातो ना, तर त्यानुसारच देवीला अर्पण केलेली कुठलीही वस्तू असेल तर ती त्याच्यामुळे त्याला देवीची शक्ती चैतन्य आपल्याला मिळते, असा भाव पण असतो आपल्या घेणाऱ्याचा. म्हणजे देवीला एखादी वस्तू जेव्हा अर्पण केली जाते, समजा एखाद्या बांगड्या आहेत, तर बांगड्या जेव्हा देवीला अर्पण केल्या जातात तेव्हा काय होतं की ते अर्पण करताना जो विधी होतो त्यावेळी तिथले जे पुजारी आहेत, पुरोहित आहेत, तर त्याच्यावर मंत्रपठण करत असतात. आणि ह्या मंत्रपठणामुळे देवीची जी शक्ती आहे, जे चैतन्य आहे, ते सहजतेनं त्या बांगड्यांमध्ये येतं. आणि हे शक्ती आणि चैतन्यानं भारी झालेल्या बांगड्या जेव्हा स्त्रिया ग्रहण करतात तेव्हा काय होतं, ती शक्ती आणि चैतन्य त्या स्त्रियांना पण मिळते आणि त्या बांगड्या ग्रहण केल्यामुळे वातावरणात पण ती शक्ती आणि चैतन्य पसरते, त्यामुळे त्याचा लाभ इतरांना सुद्धा होत असतो. तर आपल्याकडे सुरुवातीपासूनच लहान बाळाची कान टोचण्याची प्रथा आहे. म्हणजे ते कानात मुद्दे असू दे किंवा काही असू दे, मुलं असू दे मुली असू दे, आपण ती कान टोचण्याची आपल्याकडे प्रथा होतीच. पण आता बघतोय ते फॅशनच्या नावाखाली तरुणाईमध्ये पण ती प्रथा रूढ झालेली आहे. आणि त्याचबरोबर जे आपले अनुकरण म्हणजे पाश्चात्यांचं अनुकरण जे आपल्याकडे सुरू आहे ते आपलं अनुकरण आता सध्या पाश्चात्यांच्याकडे सुरू आहे या दागिन्यांच्या बाबतीत, म्हणजे कान टोचण्याच्या बाबतीत. मग हा नेमका बदल काय आहे? म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्या हिंदू संस्कृतीचं श्रेष्ठत्व लक्षात येईल. म्हणजे आता तुम्ही म्हटलं ना की बाळाचे कान टोचले जातात, म्हणजे आपल्याकडे जे 16 संस्कार हिंदू धर्मामध्ये सांगितले आहेत, त्या 16 संस्कारामध्ये कान टोचणे म्हणजे कर्णवेद असा जो संस्कार सांगितलेला आहे, जेणेकरून ते म्हणजे चक्रांची शुद्धी बरोबर मगाशी काय सांगितलं ना, त्याबरोबर त्या अवयवावर ते ॲक्युप्रेशर म्हणजे बिंदुदाबन पद्धती, जी उपचार पद्धती पूर्वी आपल्याकडे होतीच. म्हणजे पूर्वी आपले ऋषीमुनी सुद्धा या बिंदुदाबन पद्धतीचा वापर करायचे. मग त्यानुसारच आपले दागिने पण जे अवयव आहेत तर त्यामध्ये सुद्धा त्या दागिन्यांच्या माध्यमातून ते बिंदुदाबन म्हणजे ॲक्युप्रेशर केलं जायचं. आणि ही प्रथा पूर्वीपासून अशा पद्धतीने हे सगळे बिंदुदाबनाचे दिल्यामुळे पूर्वी जास्त अलंकार वगैरे जे घातले जायचे, त्यामुळे विविध
शारीरिक त्रास होण्याचा भाग कमी असायचा, कारण त्या बिंदूवर जो दाब पडायचा तो अलंकाराच्या माध्यमातून पडायचा. आणि हे शास्त्र आपल्याकडे पूर्वीपासून आहे. आणि आता हे शास्त्र परदेशातून जेव्हा येतं, की विदेशात आता कान टोचत का, तर त्याच्यामुळे ॲक्युपंक्चर होतं. आणि मग त्या माध्यमातून की त्या म्हणजे ते सांगितलं जातं ना, की मेंदूशी संबंधित, डोळ्यांशी संबंधित त्याचा भाग होतो. म्हणून ते पाश्चात्य कान टोचतायत म्हणून आता आपल्याकडे कान टोचतायत. पण ही आपल्या संस्कृतीत हे आधीपासूनच सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींना आपल्या संस्कृतीत हे खूप महत्व आहे. हो, हो. अच्छा. आता तुम्ही दागिन्यांच्या विषयी आता पूर्ण इतिहासापासून सगळं कुठल्या युगापासून सगळं आता सांगितलेलं आहे. पण सध्याचं युग आहे, कलियुग आहे. आणि कलियुगात आता दागिन्यांच्या संस्कारापेक्षा म्हणजे ती त्याच्याकडे बघण्याची दृष्टी ही सौंदर्याचीच आहे फक्त. मग ह्या सौंदर्यातूनही पुन्हा आपले संस्कार जोपासले जातील, किंवा त्याच्याकडं त्यातूनही 100% नसेल पण 50% त्याची अनुभूती किंवा त्याची स्पंदनं जनतेला मिळतील, आपल्या दर्शकांना मिळतील, अशा पद्धतीनं तुम्ही आता काय आव्हान करू शकाल की आत्ताच्या परिस्थितीत त्यांनी कशा पद्धतीने दागिने घातले पाहिजे? म्हणजे आता सगळ्या आधीच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की म्हणजे आपण हे जे अलंकार परिधान करतो, आपल्याला लक्षात आलंच असेल आता की फक्त सौंदर्य वृद्धी म्हणून नाहीये, तर हे परंपरा म्हणून पण नसून ते आपल्याला त्या माध्यमातून जी ऊर्जा स्रोत आहे, ऊर्जा शक्ती, आपल्या शरीरातील ऊर्जेचं जे नियमन आहे ते योग्य पद्धतीनं करण्यासाठी दिलेली भगवंताने अशी अमूल्य देणगी आहे ना, अमूल्य वारसा आहे. तर ह्याकडे काहीतरी आता बघतो पण काहीतरी अंधश्रद्धा म्हणून जुनाट पुराण असं बघण्यापेक्षा हे एक आपल्या जीवनाला स्थिरता आणणारी, आपल्या जीवनाला एक म्हणजे कलाटणी देणारा असा अलंकाराचा भाग समजून जर त्याच्याकडे आपण बघितलो तर त्याचा लाभ आपल्याला अधिक होणार आहे ना. म्हणजे आता बघतो की फॅशनच्या नावाखाली महिला काय करतात, बांगड्या सुद्धा हातात घालत नाहीत, कुंकू सुद्धा लावत नाहीत. म्हणजे ह्या मागे पण जे शास्त्र आहे ते समजून घेतलं, आपली जी परंपरा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जे शास्त्र आहे ते समजून घेऊन आताच्या युवती महिलांनी जर आचरण केलं तर त्यांच्याभोवती एक आध्यात्मिक संरक्षण कवच राहणार आहे. त्यामुळे अलंकारांकडे अलंकार म्हणून त्यामागचं जे आता आपण शास्त्र पाहिलं की आपल्या चक्रांची शुद्धी आहे, चक्रांचं संरक्षण आहे, आपल्याला एक आध्यात्मिक ऊर्जा स्तोत्र त्या माध्यमातून मिळतो. ह्या दृष्टीनं आपण जर त्या दागिन्यांकडे पाहिलं, तो दागिने धारण करत असताना तसा तो भाव आपल्या मनामध्ये ठेवला तर आपल्याला ह्या दागिन्याच्या माध्यमातून तो लाभ होणार. आणि जे ईश्वरी चैतन्य आहे, ईश्वरी शक्ती जे प्रदान आपल्याला भगवंत करण्यासाठी बसलाय त्याचा अधिक आपल्याला लाभ करून घेता येणार आहे. ओके, नक्कीच. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं स्त्रियांचे अलंकार ही फक्त सौंदर्य वृद्धीचं साधन नसून ते आध्यात्मिक आपल्याला ऊर्जा प्राप्त करून घेण्याचं साधन आहे, हे तुम्ही खूप विस्ताराने सांगितलं. आपण इथं आलात आणि आमच्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.